मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींसह बच्चू कडू आज जरांगे पाटील यांची भेट घेणार। जरांगेंच्या मुंबई दौऱ्यानिमित्त भेटीचं आयोजन। मनोज जरांगेंनी दिलेल्या चलो मुंबई आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात जरांगेंविरोधात फौजदारी कारवाईची मागणी। आज तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न। महायुतीच्या मेळाव्यात धुसफूस, आमच्या बंडामुळेच भाजप सत्तेत, गुलाबराव पाटलांचा दावा। तर निवडणुकांच्या वेळीच भाजपला मित्रपक्षांची आठवण येते, सदाभाऊ खोतांची टीका। मी 20व्या वर्षी कार सेवेला गेलो तेव्हा उद्धव ठाकरे चित्र काढत होते, आम्ही लाठ्या खात होतो तेव्हा तुम्ही फोटो काढत होतात। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। शरद पवार गटातील 7 बडे नेते अजित पवार गटाच्या संपर्कात, अमोल मिटकरींचा दावा। तर 2 बड्या पदाधिकाऱ्यांसह 5 आमदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं भाकीत। ठाकरे गटाची महिला आघाडी ही प्रचाराच्या रिंगणात। रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यापासून स्त्री शक्ती संवाद यात्रा, विदर्भातून होणार सुरुवात। अलिबागमध्ये आज जमीन परिषदेचं आयोजन, राज ठाकरे उपस्थित राहणार। तर रेवदंड्यात अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची भेट घेणार। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा दुसरा दिवस। 67 दिवसात 110 जिल्ह्यातून प्रवास, महाराष्ट्रात होणार समारोप। आज मकर संक्रांत, ठिकठिकाणी पतंग उत्सवाचंही आयोजन। येवल्यात पतंग उत्सवात मंत्री भुजबळ सहभागी होणार। सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा तिसरा दिवस। होम प्रदीपन सोहळा पार पडणार, उत्सवासाठी भाविकांची मांदियाळी। आज 76वा भारतीय सैन्य दिवस। 1949 ला ब्रिटिश नियंत्रणातून भारतीय सैन्य मुक्त। याच दिवशी जनरल के.एम. करियप्पा कमांडर इन चीफ म्हणून घोषित। दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय। जयस्वाल, शिवम दुबेची आक्रमक अर्धशतकी खेळी। मालिकेत टीम इंडियाची 2-0 अशी विजय आघाडी। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।